बिनविरोध निवडीच्या पॅटर्न विरोधामध्ये मनसे येत्या सोमवारी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे। उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्यवधी वाटले, काहींना धमकावलं असा आरोप सुद्धा अविनाश जाधवांनी केलाय। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतली आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे 21 तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले आणि यावरून मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। पर्यंत जर सीसीटीव्ही फुटेज तिथले शोधले तर शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते अपक्ष उमेदवारांना बळजबरी तिथे घेऊन जाऊन अर्ज घेताना तुम्हाला दिसतील। मला वाटतं याच्या सगळ्याची एक चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर लोकशाही संपून जाईल आपल्याकडची। आमची तर इच्छाच मिळली निवडणूक लढायची। आज तुम्ही उमेदवार पळवलेत, उद्या तर पैसे वाटून आमचे कार्यकर्ते पळवायला सुरुवात कराल। आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि त्यांना जे काही 64 ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणार आहोत, म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल। की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत याची कधीतरी चौकशी करायला हवी। मी चौकशी करायला हवी। त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते आणि त्या ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी महायुती झाली। महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे।